तुम्ही कपाटात काय ठेवता? पैसे, सोन्याच्या वस्तू, कपडे. पण इथे माझ्या जाऊने चक्क कपाटामध्ये चपला ठेवल्यात. हिवाळा सुरू झाला तेव्हापासून लिप्स आणि चेहरा त्यासोबतच हात सुद्धा एवढे ड्राय झालेले आहेत. मी सतत हाताला बॉडी लोशन, वॅसलीन लावत आहे. पूर्ण तयारी करून मी आली जाऊच्या रूम मध्ये. जाऊला फोन आला आणि लगेच जाऊ गेल्या ड्युटीला. जेवढी काळजी आपण आपल्या चेहऱ्याची घेतो तेवढीच काळजी आपल्याला आपल्या हाताची सुद्धा घ्यायला पाहिजे. आणि गेले काही दिवस झाले माझ्या चेहऱ्यावर एवढे पिंपल्स येत आहे, मी काही लावलं तरी ते कमी व्हायचं नाव घेत नाहीये. सतत एक बसला की 4 पिंपल्स येणार. या पिंपल्समुळे मी एवढी परेशान झाले. फेसवॉश सुद्धा करता येत नाही व्यवस्थित, क्रीम पण लावता येत नाही. आज सकाळी किचन मध्ये एवढी घाई सुरू होती, त्या घाईमध्ये मी कुकर मध्येच मटकीची भाजी बनवून घेतली. त्यासोबत इकडे चिकन पण उकडून घेतलं. किचन मध्ये अर्धवट कामं झालेली होती म्हणून मी पहिला कपाट आवरून घेतला आणि रूम मधले कपडे होते पडलेले सर्वांच्या घड्या करून घेतल्या. चिल्ड्रन्स डेच्या दिवशी मी जाऊचा हा ड्रेस घातला होता, धुवून घेतला. त्यानंतर त्याची घडी केली. चला म्हटलं जिथून काढला तिथून ठेवून देऊया. रूम मध्ये गेल्यानंतर तर मला समजलंच नाही की मी तिचा ड्रेस कुठून काढला होता. पहिला 2-3 वेळ बघितलं, त्यानंतर लक्षात आलं की मी इथून काढलेला. कारण की मी तिच्या कपाटाला हात लावलं की हे तिला लगेच समजतं. कारण तिचे कपडे ठेवण्याची पद्धत ही जरा नीटनेटकी आहे आणि माझे कपडे ठेवण्याची पद्धत ही जरा बिंदास आहे. थंडीमुळे आजकाल दिवस लवकर जातो आणि ऊनही कमी राहतं. आणि लवकर जर मशीन लावली तर लवकर कपडे वाढतात आणि थोडी लेट झाली तर कपडे वाढत सुद्धा नाही. त्यामुळे पटकन पहिला कपडे मशीन मध्ये लावले. त्यानंतर परत किचन मध्ये आली, मसाल्याची तयारी केली. तेवढ्यात जाऊ सुद्धा ड्युटीवरून आल्या. बसल्या बसल्या त्यांनी पपई खाल्ला. बिट्टूला पण स्कूल मधून आणलं. थंडी खूप लागत होती म्हणून बाहेर उन्हात बसली. आमच्या जाऊचं काय सुरू होतं माहितीये काय? कपाटामध्ये शूज चपला लावून ठेवायचं काम. तर इथेच माझा बिनी ब्लॉग संपला. आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा.